एखाद्या सिनेमासारखा हा सीन, गाड्या वेगात चालवल्या जात आहेत आणि पाठलाग केला जातोय। ही जी शर्यत सुरू आहे ती आहे एबी फॉर्मसाठी। कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासाठी त्याच्या पक्षाकडून मिळणारा अधिकृत एबी फॉर्म हा महत्त्वाचा असतो, कारण अर्जासोबत एबी फॉर्म जोडला तरच तो उमेदवार हा त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरतो। त्यामुळे एबी फॉर्म मिळेपर्यंत उमेदवार हे गॅसवर असतात। राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत याच एबी फॉर्मची चर्चा रंगली। एबी फॉर्मसाठी हा गाड्यांचा थरार नाशिकमध्ये पाहायला मिळाला। महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू होती। उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज होते, काही गॅसवर होते। दुसरीकडे नाशिक शहरात भाजप इच्छुक उमेदवारांचा हा कारनामा समोर आला। या ठिकाणी चक्क एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग करत असल्याचं दृश्य समोर आलं। उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक आहेत, त्यात पक्ष उमेदवारी देईल की नाही याची धास्ती इच्छुकांना होती। त्यामुळेच नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग हा इच्छुकांनी केला। एबी फॉर्म घेऊन जाणारे नेते उमेदवारांना फॉर्म देणार होते, मात्र इच्छुकांनी फॉर्म नेणाऱ्या भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या कारचा पाठलाग केला, तो एबी फॉर्मसाठी। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये भाजपमधील निष्ठावंत जे नाराज आहेत ते आता पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। इतर पक्षातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाल्याने निष्ठावंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। त्यातूनच हा गोंधळ झाला। तो गोंधळ भाजप कार्यालयात सुद्धा पाहायला मिळाला। भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या समोरच हा प्रकार नाशिक मुंबई महामार्गावर घडल्याचं बोललं जात आहे। एकूणच या सगळ्या नाशिकमधल्या गोंधळावर गिरीश महाजन काय म्हणालेत पहा। खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतं, कारण आपल्याला माहिती आहे जागा 122 मागणाऱ्यांची संख्या हजारामध्ये जवळपास होती। अनेक इच्छुक उमेदवार होते, त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा, आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे, आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी काही 150 कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला। ही वस्तुस्थिती आहे, पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे, पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत। त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे। पण अगदी सिने स्टाईल पाठलाग होत होता, एबी फॉर्म एका गाडीत होते, सिने स्टाईल पाठलाग सुरू होता महामार्गावर। आणि आता जर आमच्या अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते। पण मला असं कळलं की काय करते, पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं, निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे। भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भांगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। त्या बाबतीमध्ये कुठेही एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत, ते अध्यक्षांकडे होते बॅगमध्ये, ते गेले गाडी घेऊन, त्या गाडी ते पुन्हा घेऊन या ठिकाणी आले, ते बी फॉर्म सुरक्षित होते। पण काही आर्थिक व्यवहार झालेत तिकीट वाटपामध्ये, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाले नाही या ठिकाणी। नाही, असं कुठेही झालेलं अजून तो कोणी आमच्या कानावर टाकलेलं नाही, पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली। अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे। जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट, मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कोणाकडे असं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी। मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कुठे पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आणि अगदी सखोल चौकशी त्यावेळी झालीच पाहिजे, म्हणजे तो विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं। अशा प्रकारे नाशिकमध्ये मोठा गोंधळ भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी पाहायला मिळाला। नाराजीही या दरम्यान उफाळून आली। आता या नाराज लोकांची समजूत काढली जाते का, की निवडणुकीत याचा भाजपला फटका बसतो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच हा झालेला पाठलाग आणि भाजपमधली वाढती नाराजी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।